नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता हे जे पाहत आहोत हे पुणे मेट्रो हिंजवडी ते सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी। मी आत्ता इनफॅक्ट पुणे मुंबई रस्त्यावर उभा आहे किंवा बालेवाडी म्हटलं तरी चालेल। हे पहा, ही आपली मेट्रो जी आलेली आहे ही बालेवाडीकडून पुण्याकडनं आलेली। ही पाहिजे अशी ही आणि अशी पुढे जात हिंजवडीकडे जाणार आहे। ही पाहिजे अशी जाऊन हा पुन्हा पुणे मुंबई रस्त्याला क्रॉस करून बालेवाडीकडे निघालेली आहे। हे समोर जे दिसतं आहे ते बालेवाडी स्टेडियम आणि हे जे आहे ते बालेवाडी स्टेडियम पण इंडोर स्टेडियम। तर आपण आणखी थोडं वर जाऊयात आणि वरनं पाहण्याचा प्रयत्न करूयात। हे जे आहे ते मागच्या बाजूला दाखवायचं आहे ते आपली पुणे मेट्रो पुण्याकडून आलेली आहे आणि बालेवाडी मानकडे चाललेली आहे। आता आणखी थोडं उंचावरून जरी पाहिलं तरी आपल्याला आता हे ट्रॅक पहा पूर्णपणे अंतरलेले दिसत आहेत। हे पहा, आता ऊन माझ्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे मला काही दिसत तसं मी शूटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे। हां, हे पहा ट्रॅक दिसत आहेत, बरोबर ना? आणि ही अशी आपली मेट्रो, मी जसं म्हटलं तुम्हाला की पुणे मुंबई रस्ता हा इकडे गेलेला आहे तो बेंगलोरकडे, आणि हा असा आलेला आहे तो पुण्यावरून बेंगलोरला मुंबईकडून आलेला। हे समोर जे दिसते आपल्याला ते बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियम, आणि हा बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियमचं हेच इंडोर स्टेडियम आहे। हे पहा, हे इंडोर स्टेडियम आणि आपली अशी मेट्रो ही अशी सरळ इकडे सरळ पुढे भूमकर चौक क्रॉस केल्यानंतर वाकडपाशी जाऊन म्हणजे डावी ह्या बाजूला वळून हिंजवडी मानकडे जाणार आहे। जर आपण आता पाहू शकलो तर सरळ आपल्याला इथं रेल्वेचे ट्रॅकसुद्धा उभारलेले दिसत आहेत, म्हणजे हे पूर्ण झालेले आहेत। हे पाहे पूर्ण दोन्ही बाजूचे ट्रॅक अंतरून झालेले आहेत। आणि हे पहा अशी हे पुढे बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियमचं मेट्रो स्टेशन आहे ते उभारलं जातं आहे। हे जे आहे ते बालेवाडी मेट्रो स्टेशन स्पोर्ट्स स्टेडियमचं मेट्रो स्टेशन, त्याचं काम इथपर्यंत आलेलं आहे। आणि पुढे इथूनच पुढे मग सरळ डावीकडे जाऊन हिंजवडी मानकडे जाणार आहे। हा पुणे मुंबई रस्ता पुढे वाकड आहे आणि अशी मागे पाहू शकलो आपल्याला तर हा पुणे मुंबई रस्ता दिसतो आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर हिंजवडीकडनं निघालो आणि इथपर्यंत आलो तर हे रेल्वे ट्रॅक जे आहेत ते पूर्णपणे अंतरलेले दिसत आहेत। आणि दुसरं असं मला सांगायला आवडेल की याच्यावर आपण इतर ज्या मेट्रो पाहिलेल्या आहेत आपल्या पुण्यातल्या वनाज ते रामवाडी म्हणा किंवा पिंपरी चिंचवड ते स्वारगेट, ह्याच्यावर जे आपल्याला जे पोल दिसतात की ज्याला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या दोन्ही मेट्रोला जे पाहिलं असेल पेंटोग्राफ, म्हणजे ज्याच्यातनं विद्युत प्रवाह इंजिनपाशी येतो म्हणा किंवा टेप येतं, तर आपल्या ह्या टाटाच्या मेट्रोला पेंटोग्राफ असे वरून नाही आहेत, हे पेंटोग्राफ खालूनच आहेत। त्यामुळे पेंटोग्राफसाठी जे काही पोल उभारले जातात ते आपल्याला ह्या मेट्रोला नक्कीच नाही आहेत। हे पहा, आपण असं शिवाजीनगरकडनं जरी आलो तरी पेंटोग्राफचे पोल कुठेही आपल्याला उभारलेले दिसत नाही आहेत, ॲब्सोल्युटली नाही। त्यामुळं हा आपला टाटाचा प्रोजेक्ट खूप छान होईल। आणि जी काय पेंटोग्राफची वरनं जी अडचण असते
म्हणा किंवा काय दिसायला तर ते आपली ही मेट्रो फार छान दिसेल पहा. मी पुन्हा एकदा हा पूर्ण ट्रॅक दाखवतो आहे. हा पहा ट्रॅक वाकडपाशी जाऊन पुन्हा जसं म्हणतो आहे मी तुम्हाला की हिंजवडी फेज 1 हिंजवडी फेज 2 वरनं मानमध्ये जाणार आहे. इनफॅक्ट बऱ्याच प्रयत्नानंतर मला हा एरियल व्ह्यू मिळतो आहे. मी याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ केले, पण ह्या 2 व्हिडिओ केले पण त्याच्यामध्ये मला कुठलाही एरियल व्ह्यू मिळाला नव्हता. आत्ता मला एरियल व्ह्यू मिळतो आहे आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्या अगोदरचे मी जसं म्हणलं तुम्हाला की 2-3 मी व्हिडिओ केले, पण मला बरेच रिक्वेस्ट करून कुठेही एरियल व्ह्यू मिळाला नव्हता. आत्ता हा एरियल व्ह्यू मिळतो आहे आणि आपल्यासाठी आपण हा पाहतो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.